हद्दीमध्ये काल 3:30 वाजता सुमारास एक घटना घडली. यामध्ये एक 21 वर्षाची यंग लेडी जे आहे त्यांना दोन तरुण जे आहे ज्याचा वयवर्ष 22 ते 24 वयोगट आहे आणि ते त्यांना सोबत घेऊन गेले. घरच्या बरोबर ती लेडी येत होती, त्याच्या अडथळा निर्माण करून रस्त्यात अशा प्रकारची एक रिपोर्टिंग आमच्याकडे आहे. तातडीने त्यामध्ये काल संध्याकाळ FIR दाखल करण्यात आली होती आणि 6 टीम्स आम्ही त्याच्या शोधसाठी फील्डमध्ये रवाना केलेले आहात. आमच्या टीम्स जे आहे ते जागेवर जाऊन तपासणी त्यांनी गोपनीय यंत्रणाने आणि तकनिकी तपास आमचा चालू आहे. आम्हाला त्या गुन्हा जे लीड प्राप्त झालेले आहेत त्याच्यावर आमची टीम कार्यरत आहे. ह्या सगळं चालत असताना काही एक माहोल थोडा टेन्स झाला होता काल ठिकाणी, पण त्यासाठी जे लोकल आहे आणि जे लोकप्रतिनिधी आहे आणि जे सर्व समाजाचे जे प्रतिनिधी आहे त्यांना पण आवाहन त्यांना पण विनंती करण्यात आलेली आहे की या ठिकाणी पोलीस जे आहे ते आपला कर्तव्य जे आहे ते काटेकोरपणे पूर्ण करत आहे. त्यासाठी आपण सहकार्य करावा आणि कोणत्याही प्रकारच्या इथे आपण ताणतणावाचं वातावरण निर्माण करू नये यासाठी आम्हाला लोकल आणि सर्व समाज प्रतिनिधीकडनं सहकार्य भेटत आहे. निषेध मोर्चाचं देखील आयोजन होत आहे, कशा पद्धतीने परवानगी दिलेली आहे का? आमच्याकडून कोणत्याही प्रकारच्या परवानगी देण्यात आलेला नाही आहे. उलट आम्ही सर्व जे प्रतिनिधीत आहात सर्व कम्युनिटीजचे सर्व समाजाच्या त्यांच्याबरोबर आम्ही त्यांना आवाहन केलेलं आहे आणि त्यांच्याकडून आम्हाला योग्य सहकार्य भेटत आहे. सर, कालपासून आरोपी सापडत नाहीत, त्याच्यामुळे हे सगळं तणाव वाढतोय. पोलिसांचाही मोठा शहरात बंदोबस्त आहे सकाळपासून आणि यामध्येच सत्ताधारी 2 आमदार आहेत जे संग्राम जगताप आणि पडळकर जे ठाम आहेत की आम्ही जन आक्रोश मोर्चा करणार. मुस्लिम समाजाने तुम्हाला निवेदन दिले, परिस्थिती काय, आरोपी का सापडत नाही? जसं मी आपल्याला सांगितलेलं आहे की आमच्या टीम फील्डमध्ये कार्यरत आहे. ते एका गाडीमध्ये ज्या ठिकाणी गेले आहे त्याचा आम्ही फॉलोअपमध्ये आहात. तकनिकी लीड्स आमच्याकडे आहात आणि त्याला सापडण्यासाठी जेवढा वेळ आता लागत आहे त्याला कसा 100% अजून चांगला गुणवत्तापूर्वक तपास करून आणि त्याचा सापळा रचून त्यांना घेऊ ताब्यात, त्यासाठी आमची टीम लागली आहे. आता तुम्ही जे प्रश्न उत्पन्न केला आहे की अशा प्रकारच्या जनाक्रोश मार्चा बाबतचे काही ठिकाणी आपल्याला माहिती मिळाली आहे, त्यासाठी मी अगोदरही सांगितलेलं आहे की आमच्या सर्व समाज प्रतिनिधीशी बोलणं झालेलं आहे की आपण आमचं सहकार्य करा आणि जे पोलीस आहे ते योग्य पद्धतीने तपास त्याचा चालू आहे आणि लवकर जे आहे हे लोक आपल्याला सापडणार आणि कायदेशीर त्याच्यावर कारवाई होणार आहे आणि असे प्रकारचं सहकार्य आम्हाला भेटत आहे. तुम्ही त्यांच्या कुटुंबियांनी तुमची आत्ता भेट घेतली, तुम्ही चर्चा, त्यांची काय मागणी आहे? सगळं तणावग्रस्त परिस्थिती. आता कुटुंबियाचे लोकांचे जबाब आम्ही घेतले आहे. तपासामध्ये त्यांनी जे आम्हाला माहिती द्यायची होती ते माहिती घेतली आहे आणि त्यांचे जे प्रश्न आहे तपासाबाबत ते त्यांना आम्ही माहितीसुद्धा दिलेली आहे. त्याच्याबरोबर आमची सकारात्मक चर्चा चालू आहे. मोर्चाला परवानगी दिली आहे का नाकारली आहे? आणि कारण मी आताही आपल्याला सांगितलेलं आहे तुम्ही परवानगी दिली आहे का नाही? कारण 4 वाजता मोर्चा निघणार नाही. प्रकारची परवानगी पडळकर यांना ठाम आहे. त्यासाठी तर मी जे 2दा तीच गोष्टी आपल्याला सांगितलेली आहे की आमच्या सर्वांशी जे आहे सकारात्मक चर्चा चालू आहे आणि सर्व आम्हाला सहकार्य करीत आहे. एक मिनिट गोपीचंद पडळकरांसोबत केली आहे का तसं काय? बघा, मी परत आपल्याला तीच उत्तर देतोय की आमची सर्वबरोबर सकारात्मक चर्चा चालू आहे आणि सर्व प्रतिनिधी आम्हाला सहकार्य करत आहात आणि पोलीस आपला जे तपास आहे हे योग्य पद्धतीने करीत आहात. सध्या तरी देखील कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्था प्रश्न कुठेही निर्माण होऊ नये, कोणाच्याही मनामध्ये ताणतणावाची परिस्थिती होऊ नये, त्यासाठी आम्ही इथे मनुष्यबळ पण आमच्याकडे आहे आणि आम्ही लोकांना आवाहन करतो आहे की त्यांनी शांतपणे हे परिस्थिती हाताळली पाहिजे आणि पोलिसाचा आणि प्रशासनाचं सहकार्य केलं. सर, दोघांमध्ये काही संभाषण झाले असं कॉल रेकॉर्ड तुम्ही पाहिले गेले असं कळते आणि जे गुन्हेगार आहेत ते हॅबिच्युअल आहेत का, त्या संदर्भात काय सांगतात, त्यांची पार्श्वभूमी काय? सध्या आमच्याकडे ऑन रेकॉर्ड गुन्हेगाराची पार्श्वभूमीचा उल्लेख कुठे नाही, परंतु जे आपण काही तकनिकी पुरावे जे एकमेकाच्या संपर्कात राहणाऱ्याचे आहे त्याबाबत मी आता आपल्याला एक्सपर्ट कमेंट देऊ शकत नाही आहे. त्याच्याबाबत सुद्धा आमचा तपास चालू आहे की त्यांचा अपघात जरी
ओळख होती किंवा आपसात कॉन्टॅक्ट होत होता, त्याबाबतचा पुढील तपास आमचा चालू आहे. साधारणपणे पोलिसांनी आतापर्यंत कशा पद्धतीने ट्रॅकिंग केलेलं आहे त्या संदर्भात काय सांगाल? कुठल्या दिशेने गेले असतील असं पोलिसांना? गोपनीय यंत्रणाने सुद्धा केला आहे आणि लोकल मशिनरीने सुद्धा केला आहे आणि तकनिकी यंत्राचा वापर सुद्धा केला गेला आहे. कधीपर्यंत तर कधीपर्यंत हे आरोपी सापडण्याची शक्यता आहे? कारण आरोपी लवकर ते लवकर ताब्यात. सर उद्या शिवजयंती आहे आणि त्या पार्श्वभूमीवर हे असं होत आहे, त्याला थोडंसं धार्मिक रंग दिला जाते, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? त्यासाठी आम्ही सर्वांना आवाहन केलं आहे आणि ते प्रत्येकाला आम्ही भेटून हे समजून सांगितलेलं आहे की नेमका गुन्ह्याचा सद्रूप काय आहे, त्याचे तपास काय काय झालेला आहे, पोलीस यंत्रणा कशा प्रकारे काम करते, ही सगळी माहिती आम्ही वेळोवेळी काल रात्रीपासून सर्वाला देत आहोत आणि ती समजून पण घेतला गेला आहे आणि त्याच्यात आम्हाला सहकार्य पण भेटत आहे सर्वांच्या. सर, पडळकर म्हणाले मी मुख्यमंत्र्यांशी बोललोय, ते तुमच्या वरिष्ठ सगळ्या अधिकाऱ्यांशी सुद्धा बोललेले आहे. तुमचं काही बोलणं झालेलं आहे का? कारण उद्या शिवजयंती आहे आणि आज हा सगळा जो माहोल आहे तो तयार करण्यात आल्याचं बोललं जातं विरोधकाकडून. हो, पण मला वाटतं की आपण आता गुन्हे तपास, गुन्ह्याची काय परिस्थिती आहे याबाबत चर्चा करतो. हा फोन किती आले काय हे काही इंटरनल आमचे कम्युनिकेशन सगळे असतात, पण मला असं वाटते की सर्व गोष्टीवर कमेंट करणे सध्या योग्य नाही आहे. सर, स्थानिक लोकांकडून मागणी केली जाते की त्याच्यामध्ये 2 आरोपींवर आपण गुन्हा दाखल केला, आणखी काही ज्यांनी त्यांना पाठीशी घातले किंवा ज्यांनी प्रवृत्त केले या गोष्टी करा त्यांच्यावरती देखील गुन्हा दाखल करा अशी मागणी केली जाते. या संदर्भात सध्या जे FIRचा कंटेंट समोर आहे, FIR आता पण माझ्या समोर आहे, त्यामध्ये 2 आरोपीचे नाव आहेत. तरी देखील जरी आम्हाला कोणाकडूनही इन्फॉर्मेशन भेटलेली आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही पुढील तपास करीत आहोत. जर कोणाचा सहभाग असेल तर नक्की त्यांना त्या गुन्ह्यामध्ये ते समावेश होईल, पण त्यासाठी ते चौकशी आणि तपासाचा मुद्दा आहे. हिंदी